नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे प्रमुख प्राकृतिक विभाग 1. कोकण किनारपट्टी 2. सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट 3. महाराष्ट्र पठार किंवा दख्खनी पठारी प्रदेश। आता या तीनही विभागांपैकी पहिला विभाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिला विभाग कोकण किनारपट्टी। महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली लांब व चिंचोळी किनारपट्टी म्हणजे कोकण होय। सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण असे म्हणतात। मुळात कोकणची निर्मिती कशी झाली तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला आणि अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली। मुंबई जवळील जलमग्न अरण्याचा प्रदेश असा दर्शवितो की किनारपट्टीवर समुद्राची पातळी उंचावली गेलेली असावी, म्हणजेच किनारी भाग खचला असावा आणि या ज्वालामुखी क्रियेचे अवशेष गरम पाण्याच्या रूपाने आढळतात। उदाहरणार्थ वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे झरे। कोकण किनारपट्टीची लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ। कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी 720 किलोमीटर एवढी आहे। पश्चिम घाटामुळे कोकणची रुंदी मात्र सर्वत्र सारखीच नाही। सरासरी रुंदी 30 ते 60 किलोमीटर आहे। कोकणचे भौगोलिक क्षेत्र हे सुमारे 30,394 चौरस किलोमीटर एवढे आहे। कोकणची प्राकृतिक रचना सह्याद्री पर्वतामधून निघालेले डोंगराचे कडे पश्चिमेस किनाऱ्यापर्यंत जातात, त्यामुळे कोकणचा सर्वच भाग म्हणजे एक सलग मैदान नाही। हा डोंगर दऱ्यांनी व्यापलेला परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे। अनेक ठिकाणी कमी उंचीच्या टेकड्या, डोंगरांचे सुळके आढळतात। किनाऱ्याजवळ वाळूचे पट्टे आहेत। किनारपट्टीजवळ सखल भागाची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची सुमारे 15 मीटर एवढी आहे। किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत ही उंची सुमारे 250 मीटर पर्यंत वाढते। सह्याद्रीच्या पायथ्याशी उतार मंद आहे। प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्व पश्चिम दिशेने आहे। कोकणचे 2 उपविभाग पाडले जातात। पहिला म्हणजे उत्तर कोकण व दुसरा दक्षिण कोकण। उत्तर कोकणामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो। कोकणामधील नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून खाली येतात आणि सखल भागातून वाहत सरळ अरबी समुद्रास मिळतात। भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असे म्हणतात। कोकणचा किनारा अनेक खाड्यांनी बनलेला आहे। मुंबईच्या उत्तरेस दातिवार व वसईची खाडी आहे, तर वसईच्या दक्षिणेस जयगड पर्यंत धरमतर, राजपुरी, बाणकोट, दाभोळ व जयगडच्या खाड्या आहेत, तर त्याच्या दक्षिणेस विजयदुर्गची खाडी, कर्लीची खाडी आणि कोकणच्या दक्षिण सरहद्दीवर तेरेखलची खाडी आहे। महाराष्ट्रात काही किल्ले जसे उंच पर्वत पठाराच्या माथ्यावर आहेत, तसेच काही किल्ले सागर किनाऱ्यावर किंवा समुद्रातील खडकांवरही बांधलेले आहेत। त्यांना सागरी किल्ले असे म्हणतात। शिवाजी महाराजांच्या काळात व त्यानंतर बऱ्याच काळापर्यंत सीमांवरचे हे जागते पहारेकरी होते। उदाहरणार्थ वसईचा किल्ला, जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग ही किल्ले। महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मुंबई हे नैसर्गिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे। भारताचा बराचसा व्यापार याच बंदरातून चालतो। या बंदरावरील ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळच न्हावा हे बंदर उभारले गेलेले आहे। तसेच मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, जयगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला यांसारखी काही बंदरे आहेत। महाराष्ट्रात एकूण 49 बंदरे आहेत। तसेच मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी, कुरटे, जंजिरा, घारापुरी, अंजदीव ही बेटेही कोकणात समाविष्ट होतात। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातल्या प्रमुख प्राकृतिक विभागातील पहिला विभाग म्हणजे कोकण किनारपट्टी अभ्यासली। पुढील व्हिडिओमध्ये आपण दुसरा आणि तिसरा विभाग अभ्यासणार आहोत। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।